हाय स्वप्नजा. हॅलो चारुता. आता तिसरा एपिसोड आपण आज करणार आहोत. आणि जे तुझा जो उद्देश आहे समाजामध्ये एक पॉझिटिव्हिटी पसरवण्याचा, किंवा एक योग्य प्रकारे ज्या गैरसमज दूर होऊन काही योग्य पद्धतीने एखादी गोष्ट समाजापर्यंत पोहोचवण्याचा, त्याच्यासाठीचा हा तुझा आता प्रयत्न जो आहे त्याला तो खूप चांगला आहे. जो उद्दिष्ट चांगलं आहे. तर मला तुला आता हे विचारायचं आहे की मागच्या एपिसोडमध्ये आपण असं बोललो की तू असं म्हणालीस की हा एपिसोड मी करतेय किंवा हा जे काही सिरीज मी करतेय, तर हा व्हिडिओ व्हायरल होईल नाही होईल, तो जाईल ऑनलाईन नाही मला माहिती नाही, किंवा त्याच्यात मला खूप इंटरेस्ट आहे असंही नाही. मग असं लोकांच्या मनात येऊ शकतं की मग ही असं म्हणते तर मग मग ती हे करतेय कशासाठी? येस येस येस, राईट क्वेश्चन अँड गुड क्वेश्चन. चारुता, येस. हा, मी असं म्हणाले होते की हा व्हिडिओ पब्लिश होईल नाही होईल, ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचेल नाही पोहोचेल, त्याने काही फरक पडत नाही. कारण जेव्हा आपण या अवस्थेमध्ये असतो त्यावेळेला इतका आनंद आहे, इतकी शांती आहे आंतरिक, आणि कोणती इच्छा उरलेली नाही. तर असं लाईफ किती सुंदर असतं ना. म्हणजे जीवन बनवून तुम्ही जगताय आणि काहीच नाही उरलेलं, पुढे काय होईल माहित नाही. आणि काय असंच व्हावं अशी इच्छा पण नाहीये. पण येस, तरी सुद्धा आता हे व्हिडिओ आपण का करतो करतो यासाठी. कारण जसं मी मागे सांगितलं होतं की ही अवस्था आल्यानंतर एकच तळमळ, एकच प्रेम, प्रेम म्हणू शकतो आपण, प्रेमामध्ये एकच गोष्ट खूप वाटली की हे लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, हे सांगायला पाहिजे. कारण मृत्यूच्या आधी जिवंतपणी मला समजायला पाहिजे की मृत्यूचं सत्य काय आहे, मृत्यू म्हणजे नक्की काय. तर जसं माझे गुरु म्हणतात ना, जीते जी मुक्ती. कसं असेल असं जीवन, जीते जी मुक्ती कैसे जिओगे आप. तर ते ना तळमळ व्हावी, प्रार्थना व्हावी लोकांकडून, आणि लोकांच्या प्रार्थनांना बळ यावं म्हणून हे एपिसोड आपण आता शूट करत आहोत. एक जरी व्यक्तीला ते पोहोचलं किंवा चारुताने जरी ऐकलं तरी आय डोंट नो की चारुताकडून अनकॉन्शियसली किती निर्भेळ निर्मल बरोबर. प्रार्थना निघतील. आणि तेवढं जरी झालं तरी सुद्धा सार्थ आहे. कारण या अवस्थेनंतर एकच इच्छा उरते की सगळ्यांना ते मिळावं, कारण ते एक प्रेम आतून यायला लागतं सगळ्यांसाठीच. तर ही प्रार्थना सगळ्यांनी करावी, आणि या जन्मामध्ये याच देहामध्ये अंतिम सत्य जे आहे ते मला माहीत व्हावं, अशी पूर्ण प्रार्थना रोज प्रत्येकाकडून व्हावी. ऍटलिस्ट प्रार्थना करायला काय हरकत आहे ना. हो. बरोबर. होईल नाही होईल बघू आपण पुढे काय कसं होतंय, पण ऍटलिस्ट प्रार्थना, तो एक विचार देण्याची इच्छा आहे की हा पण एक विचार असू हा. शकतो. म्हणजे तुम्ही हम्म. एवढे गोल्स ठेवता लाईफमध्ये, है ना. करिअर मध्ये आहे, रिलेशनशिप करेक्ट, मध्ये हे करेक्ट. गोल आहे, सगळं आहे. पण मग तुम्ही उच्चतम गोल काय ठेवू शकता, उच्चतम आनंद काय असू शकतो. तर हम्म. हा उच्चतम आनंद आहे, हा असा आनंद आहे, तो पराकोटीचा आनंद आहे, तुम्ही त्याची हम्म. कल्पना आता करूच नाही शकत. वा. कधी कधी आपल्याला असं वाटतं की हे मिळवण्यासाठी मला काही सोडावं लागेल का, माझं असं हो. होईल का, तसं हो. होईल का. तर मी मी आता पण आनंदीच आहे ना, मी वर्ल्ड टूर हो. करून आलो, मी या हॉटेलमध्ये हे खाऊन आलो, सो आय एम व्हेरी हॅपी, मी एन्जॉयच करतोय. पण या तुम्ही जे एन्जॉय करत आहात त्याच्या पलीकडे काहीतरी जॉय आहे. जेव्हा हम्म. तुम्ही स्वतः जॉय बनता, तर ती हम्म. अवस्था तुमच्या आतमध्ये आहे. आणि जे तुमच्याकडे आहे ते का नको ना. तर करेक्ट. हे व्हावं, प्रार्थना व्हावी ही इच्छा आहे, म्हणून हे एपिसोड आपण शूट करत आहोत. काही जणांनी मला सांगितलंही की जेव्हापासून आम्ही तुझी बातमी ऐकली की आम्हाला असं समजलं की स्वप्नजा या सगळ्या प्रोसेसमधून गेली, आणि ते फायनल ट्रूथ जागृत झालं या बॉडीमध्ये, त्यावेळेला काही लोकांनी सांगितलं की आम्ही 2 वेळा ध्यान करायला लागलो, मेडिटेशन आम्ही करत होतो 2 वेळा करायला लागलो. आणि आता आम्हाला समजतंय की त्या मेडिटेशन मध्ये आम्ही जास्त जागरूक असतो, विगरसली करायला लागलो, खूप महत्व देऊन करायला अच्छा. लागलो. हम्म. तर हम्म. एक जरी एकाने जरी केलं तरी ठीक. करेक्ट, करेक्ट. काही हम्म. जण असे आहेत की जे रोज प्रश्न विचारत असतात स्टेटस पाहून की हा. अच्छा मग मला हा प्रश्न आहे, तर मग ठीक आहे ना, यू आर वेलकम, यू शुड नो, आणि यू डिझर्व, हम्म. हम्म. एव्हरीबडी डिझर्व दिस. सो त्याच्यासाठी हा सगळा अट्टाहास आहे. तर माहित नाही आता ज्याचं आहे त्याच्यापर्यंत पोहोचणार आहे, तिथे काही हा. आपल्याला एक अटॅचमेंट नाहीये की कोणापर्यंत पोहोचतंय, कसं पोहोचतंय, याला कळायला पाहिजे याला नाही कळायला पाहिजे. हा एपिसोड ज्याच्यासाठी शूट होतोय त्याच्यापर्यंत पोहोचणार आहे तो.
हा म्हणजे ते सुद्धा एक डिव्हाइन त्याचं हे असेल की तो कुणापर्यंत पोचायला पाहिजे. येस, ऑफकोर्स यू आर हा, हिअर विथ मी इन दिस विंडो. त्याच्या पाठीमागही काहीतरी आहे ना. आहे. कारण असं कोणाशी बोललं जातं ह्या सगळ्या गोष्टी. सो करेक्ट आहे. समथिंग इज करेक्ट आहे. देअर, मे बी डिव्हाइन गॉड एनर्जी युनिव्हर्स ज्याला आपण म्हणतो, त्याला चारुताकडून काही प्रार्थना करून घ्यायच्या हम्म. असतील. सो मे बी तुम्ही काहीतरी आधी प्रार्थना केलेल्या असतील, त्यामुळे आपण या विंडोमध्ये एकत्र आहोत. सो हू हम्म. नोज व्हॉट इज गोइंग टू हॅपन. सो एव्हरीथिंग इज वेलकम्ड इन दिस स्टेट. करेक्ट. करेक्ट. मागच्या एपिसोडमध्ये मी तुला एक प्रश्न विचारला होता की अ, हा जो अनुभव तू घेतलास, तर हा अनुभव कोणीही घेऊ शकतं का? येस, तर येस. तू म्हणाली होतीस की हो, हे कोणालाही शक्य आहे. पण तरी सुद्धा मी तुला असं विचारेन की कोणते त्याच्यामध्ये गुण असावे लागतात, अशा काय क्वालिटीज असाव्या लागतात त्या माणसामध्ये की त्याला हा अनुभव घेता येऊ शकतो. ओके. तसं तर आता क्वालिटीज सर्वांमध्ये काय असायला पाहिजेत हे अ, खूप मोठा क्वेश्चन आहे हा. तर प्रत्येकाचं अंडरस्टँडिंग वेगळं आहे आणि प्रत्येकाचं लेसन डिफरंट आहे. अ, पृथ्वीवरती का आहेत ते, त्यांना काय शिकण्यासाठी ते आलेले आहेत. तर प्रत्येकाचं लेसन डिफरंट आहे. तर त्याच्यानुसार त्या गुणांना त्यांना घ्यावं लागेल, आत्मसात करावं लागेल आणि पुढे जावं लागेल. तर प्रत्येकाचं पृथ्वीवरती येण्याचं प्रयोजन डिफरंट आहे. ते समजून घेऊन त्याच्यावरती कार्य करावं लागेल. पण तरीही जर मी स्वतःकडे पाहिलं किंवा लाईफकडे पाहिलं, तर असं जाणवतं की काही गुण जे आहेत ते कॉमन आहेत आणि ते असणं गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जर सांगायची म्हटलं तर विश्वास हवा, श्रद्धा हवी आणि संपूर्ण समर्पण हवं. हम्म. तर जे गुरु आहेत तुमचे, तर मी हे पाहिलं प्रोसेसमध्ये की गुरूंच्या प्रती 100% श्रद्धा, तिथे कोणताही अविश्वास नाही, संपूर्ण विश्वास. काहीही लाईफमध्ये दिसू दे. मग जसं होतं ना, थोडंसं काहीतरी नेगेटिव्ह लाईफमध्ये घडलं की आपण लगेच देवाला बोल लावतो किंवा इतकं मी करतोय तरी अविश्वास सुद्धा होतो. असं का सुरू आहे. मग आपलं मन थोडंसं हलायला लागतं. तर ते पाहिलं गेलं की ते मन जे आहे ना ते स्टेबल होतं. म्हणजे ठीक आहे, सुख असू दे, दुःख असू दे, इट इज हिअर टू टीच मी समथिंग. तर याच्यामध्ये मला काहीतरी घ्यायचं आहे. तर लर्निंग पण इम्पॉर्टंट आहे की प्रत्येक गोष्टीमधून शिकणं, लर्न करत राहणं, सतत लर्निंग. तर जीवनाकडून शिकणं आणि जीवन अनुभव देतच आहे ना आपल्याला. तर प्रत्येक अनुभवातून मी काय शिकलो, सुख असेल तर त्याच्यामध्ये मी काय शिकलो, दुःख असेल तरी मी काय शिकलो, तटस्थपणे या गोष्टींना पाहू शकणं, हाही एक क्वालिटी मला असं वाटतं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर सत्यासाठी तळमळ आपण म्हणू शकतो की हे जे स्टेट आहे ते मला हवे असं सांगितलंय ना. तर हे काही आज कोणी सांगत नाहीये, पण हे आपल्याला लहानपणापासून आपण ऐकतो ना एक्झाम्पल्स. संत ज्ञानेश्वर ऐकतो, मीराबाई ऐकतो, तुकाराम ऐकतो, येशू ख्रिस्तांना ऐकतो. अगदी लहानपणापासून आपल्याला या सगळ्यांबद्दल माहिती आहे. एकनाथ महाराज, नामदेव महाराज, आपण स्टोरीज तर ऐकतो खूप साऱ्या. मदर तेरेसा. तर अशी कोणती गोष्ट त्यांना माहित होती जी मला पण माहित होऊ शकते. तर ही प्रार्थना निघते का आपल्याकडून? तर ती जी सत्यासाठी तळमळ आहे ना, की मला अंतिम सत्य माहीतच करून घ्यायचंय ह्या जन्मी आणि याच देहामध्ये मला, आणि ती पूर्ण संभावना आहे. तर ती तळमळ सत्यासाठी ऑलवेज प्रायोरिटी, फर्स्ट प्रायोरिटी इज सत्य. तर हे असायला हवं असं मला वाटतं. अच्छा. आणि प्रोसेसमध्ये मी हे पाहिलं की जर ती तळमळ असेल सत्यासाठी तर मग तुम्ही निर्मोही राहता. निर्मोही अवस्था, मला हा शब्द खूप आवडतो, निर्मोही. कारण ना काहीही सुरू आहे पण तुम्ही डिटॅचमेंट मध्ये आहात. म्हणजे कोणतीही घडणारी घटना तुम्हाला हलवू नाही शकत. तर ते हळूहळू हळूहळू स्किल डेव्हलप होत जातं की आपण कुठे अटॅच होतोय, का अटॅच होतोय, मग या सुख, हे खरंच सुख दिसतंय ते खरंच सुख आहे का. आणि हे दिखावटी सत्यसाची म्हणतात, तर दिखावटी तर नाही आहे ना हे. दुःख आलेलं आहे ते पण असेल, सुख असेल ते. तर सत्याची सत्यता काय आहे हे जाणून घेत राहणं, तर हा पण एक गुण आहे. दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मी पाहिली ती म्हणजे मंगल भावना. सर्वांच्यासाठीच प्रेम, मंगल भावना पाहिजे. मंगल भावना इन द सेन्स, आयुष्यामध्ये खूप लोक आपल्याला भेटतात, नकारात्मक अनुभव आपल्याला येतात,
आणि मग कधी कधी ना आपल्या माइंडमध्ये असं येऊ शकतं की याला तर मी दाखवूनच देतो, किंवा मी नाही विसरणार ह्या व्यक्तीला, किंवा मी तर आता पाहणारच आहे त्याच्याकडे. तर ना तिथे तुम्ही जसं आपण होपनोपनो पाहिलं होतं, तर क्षमा प्रार्थना सांगितली होती. तर तुम्ही क्षमा करता आणि तुम्ही तुमच्या मार्गाने निघून जाता, आणि जाता जाता त्या व्यक्तीला तुम्ही ब्लेसिंग देता. तर त्याच्यासाठी तुमच्या मनामध्ये राग राहत नाही, तर मंगल भावना राहते, की त्याच्या दैवी योजनेनुसार. म्हणजे हे मी मला प्रोसेसमध्ये पाहिलं गेलं. अगेन हे मी मला हे शब्द इथे राहत नाहीत, पण आता शब्द काय वापरायचे, कसं सांगायचं म्हणून सांगितलं भाषा जातं. आहे ती शेवटी. हा. हा. येस. तर मग हम्म. माझ्याकडून मी हे पाहिलं की जिथेही मी कधी राहिले, जरी नकारात्मक अनुभव आले असतील प्रोसेसमध्ये, ऑफिसमध्ये असेल, घरामध्ये असेल, नात्यांमध्ये असेल, ऑलवेज आय यूज टू ब्लेस पीपल, की गॉड ब्लेस यू, म्हणजे तुम्हाला तुमचं जे आहे ते मिळू दे, आणि तुम्हाला शांती मिळू दे, तुम्हाला समाधान लाभू दे. तर ही नेहमी एक मंगल भावना राहिली. तर नकारात्मक जरी दिसलं तरी आपण ब्लेस करतो आणि पुढे जातो. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट असं मला वाटतं. हम्म. आणि आपण जे थोड मला मला हा एक हा एक मिनिट तुला थांबवते. हा 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 आता हे जे तू सांगतेस तर समज एक खूप सामान्य माणूस आहे, अगदी सामान्य, आणि काय आहे ना, हे जे काही काय विकार म्हणूया आपण ज्याला, हा द्वेष, मत्सर, हा राग असेल किंवा जे काही भावना किंवा अतिप्रेम, खूप अटॅचमेंट, हे स्वाभाविक आहे. हो. हा. तर आता तू जी मंगल भावना म्हणतेस तर त्याच्यासाठी सुद्धा त्याच्यावरही काम करणं आधी गरजेचं आहे ना. म्हणजे माझ्या बाबतीत मी असं पाहिलंय, त्याच्यावरती काम केलं तर ते शक्य होतं. पण माझ्या बाबतीत मी हे पाहिलंय की हे आधीपासूनच होतं. हे अगदी नेहमीच असायचं. आणि माझी प्रार्थना, जेव्हा मला असा कोणाचा राग यायचा पूर्वी, फार पूर्वी, तेव्हा, किंवा माझ्या लाईफमध्ये गुरु येण्याच्या आधी, माझ्या प्रार्थना कशा असायच्या, की मी सत्य आहे, मला माहिती आहे, समोरच्याला ते समजत नाहीये, तर तू पाहतोयस ना देवा, तुला माहितीये. म्हणजे लिटरली आय यूज टू टॉक विथ वॉल्स ऑल्सो, की घरामध्ये हे माहिती आहे ना, तर इथे ही घटना घडली आहे. तर मी त्या भिंतींना पण म्हणायचे, तुम्हाला माहिती आहे ना की सत्य काय आहे, तुम्हाला माहिती आहे ना माझी निर्मळता काय आहे, आणि मी का हे बोलले. ते समोरच्याला नाही समजत आहे, ते का समजत नाही माहिती नाहीये. पण तू पाहतोयस, आणि ते जे आहे ना त्याचं जे काही, म्हणजे तू इतकं ऑब्झर्व करतोयस या सगळ्या गोष्टी, म्हणजे सत्य जे आहे ते माहिती आहे, नोन आहे, या वातावरणामध्ये आहे. तर हे माहिती आहे परमेश्वराला की काय सत्य आणि काय असत्य आहे. जरी आता माझा आवाज त्यांच्यापर्यंत नसेल पोहोचत, तर तू त्यांना त्यांच्या डिवाइन प्लॅन नुसार गाईड कर, मला माझ्यानुसार गाईड कर. ओके. तर मला हे नेहमी असायचं की मी जर चांगली भावना केलेली आहे, किंवा मी जर, माझा नकारात्मक उद्देशच नव्हता तिथे, तर त्याचं फळ मला मिळणारच आहे. ऑफकोर्स जेव्हा तुम्ही सत्य राहता ना, सत्य हा खूप मोठा गुण आहे, की स्वतः बरोबर सत्य, आणि तुम्ही परमेश्वराबरोबर सत्य राहता, तिथे तुम्ही स्वतःला विनाकारण गुडी गुडी दाखवत नाही की हा मी खरं करेक्ट. वागतोय, किंवा त्याच्यावरती काही आवरण नसतं. तिथे तुम्ही कम्प्लिटली वल्नरेबल असता, की हा मी असा आहे, आणि माझ्याकडून चूक झाली तर चूक झाली, माझ्याकडून बरोबर होतं तर बरोबर होतं, आणि जे मी केलंय त्याचं फळ मला मिळणार आहे, याच्यावरती स्ट्रॉंग विश्वास जेव्हा आपला असतो ना, तेव्हा तो गुण महत्वाचा आहे. आणि चुका झाल्या नाही तसं नाही, की मी काही खूप आयडियल वगैरे अशी काही नाहीये, नव्हते कधीही, आणि कोणीच असं नसतं. तर आपल्यामध्ये कमी जास्त कमतरता असतात, पण त्या कमतरतांना एक्सेप्ट करणं, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट थिंग, की मी असं आहे. सहशी त्याला म्हणतात अष्टावक्र गीता, की तुम्हाला माहित पाहिजे की तुम्ही कसे आहात. तर मी असा आहे, जसा आहे तसा आहे, ते तरी आधी एक्सेप्ट होणं, ते पण खूप महत्वाचं आहे. है ना. आणि मग दुसरं, की गुरूंच्या प्रती संपूर्ण समर्पण. जेव्हा हम्म. गुरु आयुष्यामध्ये आले ना, संपूर्ण समर्पण, कम्प्लिटली जसं तुम्हाला वाटतं ना तसंच, तुमच्या आज्ञेच्या बाहेर काही नाही. आणि मग हे पाहिलं प्रोसेसमध्ये, की जे शिबिरांमध्ये जाणं झालं, किंवा जेव्हा कधी असे काही सेशन्स स्पिरिच्युअल ऐकले गेले, तेव्हा तिथे जर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, की तुम्हाला बोलायचं नाहीये, तुम्हाला या एक्सरसाइज मध्ये शांत राहायचं आहे, तर 100% ते ऐकणं. मग तो हम्म. बाजूचे 100 लोक ऐकत नसतील तरीही मी तरीही. हा. ऐकणार. कारण हे इट इज इन बिटवीन मी अँड गुरु, इट इज नेव्हर बिटवीन ऑल ऑफ अस.
सो इट इज ऑलवेज बिटवीन मी अँड माय गुरु. सो ते एक होतं की 100% की संवाद जो सुरू आहे ना, तो हम्म. माझा आणि माझ्या गुरूंचा सुरू आहे. बाकीच्या बाहेरचे लोक काय करतायत त्याच्यानी मला काहीच फरक पडणार नाही. कारण ते डे वनला तेवढं समर्पण करून घेतलं असेल आणि ती तयारी तशी करूनच घेतली होती. सो ते होतं की आज्ञापालन 100% आणि कपट नाही कधीच. गुरूंसोबत तर नाहीच नाही, स्वतःसोबतही कपट नाही. मी इथे असं वागलो तर मला माहिती आहे त्याच्या मागचं माझं इंटेन्शन काय आहे. मी चूक केली तर कबूल आहे, चूक केली. मग त्याच्यामध्ये गुरूंनी तुला हाकललं, देवाने तुला हे म्हटलं तरी ठीक आहे, बट मी म्हणजे सत्य पूर्णपणे ओपनली. तर ते खूप महत्वाचं आहे मला असं वाटतं. म्हणजे आपण असं बऱ्याचदा म्हणतो की हे लोक, म्हणजे जेव्हा आपल्याला वाटतं की ही व्यक्ती अशी का वागते, कुठेतरी आपण असं म्हणतो की यांना स्वतःच्या मनाला असं वाटत नाही का की हा. आपण चुकतोय. ते येस. स्वतःशी तरी प्रामाणिक आहेत का? एक्झॅक्टली, हा. एक्झॅक्टली. हम्म. तर बरोबर. हे ना तुमचं हृदय तुम्हाला गाईड करत असतं नेहमी. मी जेव्हा माझे सेशन्स पण घेते ना, जे माझे ग्रुप कोचिंग असतात, पर्सनल सेशन्स असतात, ऑलवेज मी ते विचारते की आस्क युअर हार्ट, तुम्हाला काय वाटतंय आत्ता सध्याला तुमची अवस्था काय आहे. तर नेहमी आपण जेव्हा हार्ट बरोबर कनेक्शन मध्ये राहतो ना, की मला काय वाटतंय, मी असं का वागलो, माझी काय अवस्था आहे, तर ते तुमचं सेल्फ एन्क्वायरी राहते. तर ती हम्म. एन्क्वायरी खूप मदत करते आपल्याला की मी हम्म. का, कसा, कधी, काय वागतोय. माझंच दर्शन मी करत असतो. आत्मसाक्षात्कार म्हणजे वेगळी काय गोष्ट आहे ना. आपण दर्शनच तर करतो ना प्रत्येक करेक्ट. गोष्टींमध्ये दर्शन करत राहतो की ही घटना मला काय दाखवते, हे माझा मुलगा आज मला काय दर्शन करवतोय, चारुताकडून आज मला काय दर्शन होतंय, कुठे मी अहंकाराला कनेक्ट होतोय, कुठे मी मोहाला कनेक्ट होतोय, कुठे माझ्याकडून निगेटिव्ह नकारात्मक म्हणजे एक प्रतिसाद निघतोय. तर आपण हे पाहतच असतो ना. प्रत्येक घटना दर्शन आहे ऍक्च्युली. हम्म. तर या सगळ्या गुणांची आवश्यकता आहे. आणि शेवटी मला असं वाटतं ज्या वेळेला सेल्फ एन्क्वायरी जेव्हा शेवटी चालते, ज्याच्यामध्ये हे आत्मबोध आणि हे काही वर्ष तर आपण करत राहतो सगळ्या गोष्टींचा साक्षात्कार दर्शन, की ह्या घटनेमध्ये असं झालं, त्या घटनेमध्ये तसं झालं, लर्निंग फेजमध्ये असतो. पण जेव्हा ती अंतिम अवस्था यायची वेळ असते ना, तिथे साहस खूप महत्वाचं आहे मला असं वाटतं. कारण बर. तिथे ना असं होतं की आपल्याला माहित नसतं की पुढे काय होणार आहे. सो इट इज लाईक की तुम्ही कम्प्लीट अंधारात पाय ठेवताय, तुम्हाला नाही माहिती तुम्हाला प्रकाश मिळणार आहे, अंधार मिळणार आहे, तुमच्या बाबतीत काय होणार आहे, याच्यानंतर मागे येता येणार आहे, पुढे काही रस्ता आहे का नाही आहे. पण मग सत्य प्रेम तुम्हाला ते साहस देतं. ऑलवेज इट हॅज बीन आस्क्ड. म्हणजे जे सेल्फ एन्क्वायरी झाली स्वतःचीच होते स्वतःसोबत अंतिम टप्प्यामध्ये, त्यावेळेला स्वतःला नेहमी विचारलं गेलं, हा आता नाव चूज, तुला हे हवंय की हे हवंय. तर ऑलवेज सत्य 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 चूज केलं गेलं. आणि जेव्हा की रस्ता माहीत नव्हता की इथून मी परत येणार आहे, कारण ती एक खूप डीप अशी मेडिटेटिव्ह स्टेज असते जिथे आपण एकटेच असतो. आणि आता एकटेच राहतो ऍक्च्युली, ऑफकोर्स वननेसचा फिलिंग आहे तो. पण मग तेव्हा बाकी सगळं कोणी राहतच नाही सेपरेट, त्यावेळेला त्या वननेस मध्ये राहणं, त्याच्यासाठी सुद्धा साहस गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण कधी कधी मग लोनलीनेस येतो. कधी कधी असं वाटतं की हे मी जे करतोय ते बरोबर होतंय की काय होतंय एक्झॅक्टली. हा बोर्डम आहे का हा साक्षात्कार आहे. हम्म. हा लोनलीनेस आहे का खरंच मी वननेस मध्ये आहे. तर हे जे आहे ना, तिथे तुम्हाला गुरूंचे टीचिंग मदत करतात आणि साहस खूप मदत करतं. फिअरलेस राहणं इम्पॉर्टंट आहे. आणि हे का सांगितलं जात आहे आता, कारण ना मला असं वाटतं की खूप लोक आहेत सत्याच्या मार्गावरती, अगदी जवळ आहेत दरवाजाच्या जवळ. पण ना मग त्यांच्या मनामध्ये ह्या गोष्टी असतील की मला हे सोडावं लागेल का, म्हणजे हा. माझ्या मुलांचं काय होईल, माझ्या नवऱ्याचं काय होईल, माझ्या बायकोचं काय होईल, घरच्या जबाबदाऱ्यांचं काय होईल. म्हणून हे पॉडकास्ट सुद्धा मी करतेय की लोकांना कळू दे की आणि काही फरक पडणार नाहीये, ते सगळं तसंच राहणार आहे. सो यू जस्ट डेअर टू डू दिस. आणि त्याच्यामध्ये हार्म काही नाहीये. इट इज ऑलवेज सेफ. कारण तिथे असं होतं एक क्षण की असं वाटलं की इज इट सेफ. पण मग सत्यप्रेम इतकं होतं ना, असं वाटलं हे सेफ असो अनसेफ असो, आय डोंट नो. हे माझी प्रार्थना आहे ना, हे प्रायोरिटी आहे ना माझी, सो आय वॉन्ट दिस, आय विल चूज दिस. तर ह्या गोष्टी होत राहतात. म्हणजे ही मनाची अवस्था आहे, त्याचा आपल्या भौतिक जीवनाशी
प्रॉब्लेम उलट येणारच नाहीये. उलट त्यांनी भौतिक जीवन जास्त चांगलं, जास्त क्वालिटी लाईफ आपण त्यामुळे जगू शकतो. एक्झॅक्टली एक्झॅक्टली, जसं हम्म. तू म्हणाली ना हम्म. आता की तुम्ही क्वालिटी लाईफ जगता, आणि ही मनाची अवस्था नाहीये. मन तिथे नमन होऊन जातं, माइंड राहत नाही तिथे. माइंड मध्येच तो द्वैत भाव आहे ना, की मी अँड सम वन अदर, ही फिलिंग मनाची असते. तर ती निघून जाते. एक लहान बाळ कसं असतं, त्याला काहीच नसतं ना, म्हणजे हा कोण करेक्ट, आहे तो करेक्ट. कोण आहे, तो सेपरेशन नाही करत ना. तसं ती स्टेट येऊन जाते की तुम्ही सेपरेशन नाही करत. आणि जसे लहान बाळाची अवस्था असते तशीच असते, की प्रेम, निर्वाज्य प्रेम, आनंद, सतत आनंद, विनाकारण आनंद. जेव्हा आपण छोटे होतो तेव्हा आठवून बघ ना, की अगदी तुटलेल्या खेळण्याशी सुद्धा आपण तास अगदी, तास अगदी. खेळत हो. बसायचो, दगडासोबतही खेळत बसायचो. तर आता मला असं वाटतं, कधी कधी तुम्ही स्वतःला विचारून बघा ना, की तुम्हाला जे मिळतंय तरी पण आनंद मिळत नाहीये. आणि अशी एकदा अवस्था होती तुमची, की तुम्ही दगडासोबतही खेळत होता. ती हम्म. कोणती अवस्था होती? आणि ती आजही आहे तुमच्यामध्ये. सो याचा अर्थ असा नाही की मग मी दगडाशी खेळून हॅपी राहणार. लोक मग लिटरल अर्थ घेतात. मग लोक असं म्हणतात की मग मी दगडाशी खेळायचं तर मग मला वर्ल्ड टूरला जायचं होतं, मला इतके पैसे मिळवायचे होते, मग हे माझं सगळं सुटेल का? असं काही नाहीये. तुम्ही ते कंटिन्यू ठेवूच शकता, पण फक्त तुम्ही आनंदात राहणं दिस प्रायोरिटी. अँड ऑफकोर्स तुम्ही सगळ्याच गोष्टी आनंदासाठी करताय ना. तर करेक्ट. परम आनंद स्टेट इथेच आहे, ती वर्ल्ड टूरला जाऊन नाहीये. किती जण वर्ल्ड टूरला जाऊन आलेत, टेल मी, करेक्ट. अँड दे आर हॅपी. किती जणांकडे करोडो रुपये आहेत, अँड टेल मी दे आर हॅपी. किती जणांकडे सगळं काही आहे, मुलं आहेत, त्यांच्यावरती चांगले संस्कार आहेत, त्यांचे चांगल्या एक्झाम्स त्यांनी दिलेल्या आहेत, त्यांचं करिअर झालेलं आहे, बट टेल मी की ते परमानंद स्थितीमध्ये आहेत, आता त्यांची काही इच्छा नाही राहिली. किती दिवस आपण स्वतःला फसवणार आहोत ना, की हे झालं की ते झालं की ते. जेव्हा मी लहान होते तेव्हा मला हा प्रश्न पडायचा, जेव्हा मी माझ्या आईला, आजीला, मामींना वगैरे पाहायचे आजूबाजूला, मी म्हणायचे अरे यांचं लाईफ मी पाहायचे एक लहान मूल म्हणून. त्यावेळी मला हा. असं वाटायचं मी ही मुलगी आहे ना, तर एक दिवस माझंही म्हणजे शिक्षण होईल, करिअर होईल, मी जॉब करेल. माझ्या घरी सगळ्या ह्या लेडीज जॉब करायच्या. जॉब करेल, मग मला लग्न होईल, मग मला मुलं होणार, मग नातवंड पण येणार, मग मी ह्यांच्यासारखं जगणार आहे का, माझ्या आजीसारखं यांना सांभाळत? म्हणजे तेच तेच रटाळ जगतोय का आपण? म्हणजे एक्झॅक्टली लाईफ कुठे, व्हॉट इज लाईफ, जीवन म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? तर हे नाही आहे ना, हे तर सगळ्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अवस्था आहेत. ते येणारच आहेत, तुम्ही डिनाय नाही करू शकत. ते ते होणारच आहे. करिअर होणारच आहे, लग्न होणारच आहे, नसेल करायचं तर नाही होणार आहे. मुलं होणार आहेत, नसेल करायची तर नाही होणार आहेत. ठीक आहे, पण ह्या प्रोसेस आहेत, स्टेट आहेत, पैसा येणारच आहे आयुष्यामध्ये. तुमच्या नीड कम्प्लीट होणार का, तर होणारच आहेत. तर ते ना ऑनगोईंग आहे सगळ्यांचं. बट मेन उद्देश हा आहे की तुम्ही कोण आहात हे समजून, त्या समजेमधून ह्या स्टेट बघा, मग बघा काय आनंद आहे. तर पण मग मी इट्स एक विचारू का तुला? हा हा. मी की मी कोण आहे, म्हणजे त्याला कोहम, कोहम येस येस असं येस. म्हणतात. हा. तर तुला अ, जी प्रोसेस मधनं तू गेलीस आणि जे काही तुझ्या बरोबर छान झालं, तर हा प्रश्न म्हणजे मला माहिती नाही, मी विचारते तो योग्य आहे का नाही, पण कोण आहेस तू यू असं तुला कॅन जाणवलं? आस्क एनिथिंग. ओके. कोण आहेस तू, ही ना सेल्फ एन्क्वायरी आहे ऍक्च्युली. हे आपण ध्यानामध्ये करतो की मी कोण, ईश्वर कोण. तर मी तेच म्हणते की ही साधना करा, की मी कोण, ईश्वर कोण, मी कोण, ईश्वर कोण. आस्क युअर सेल्फ की हु एम आय, हु एम आय. आणि जे आन्सर येत राहतं ना, मग सुरुवातीला आपल्याला लक्षात येतं की हे रोल आपण करतोय ना. जसं की काल सांगितलं ना एक एक्झाम्पल, हो पुनच्या एपिसोडमध्ये आपण बोललो की अमिताभ बच्चन कुलीचा रोल करतोय, शहनशाहचा रोल करतोय. सो बट ही इज अ अमिताभ बच्चन, है ना. तर तसंच आपण आपल्या लाईफमध्ये जे आहोत ना, ते रोल्स आहेत आपले, तर ते रोल गळून पडतात. रोल करत नाही असं नाही, आय एम स्टील मदर ऑफ माय चाइल्ड, असं नाही होत की जातो. पण कळतं की ते म्हणजे मी नाहीये. तर मग मी कोण आहे, रोल नाहीये मी, माझं नाव नाहीये मी, बॉडी नाहीये मी, विचार नाहीये मी, मन नाहीये. जेव्हा आपण ही एन्क्वायरी करत राहतो ना, तेव्हा ते अनुभवातून समजण्याची गोष्ट आहे. असं सांगितलं तर मग असं असेल मी कोणच नाहीये, आ- आणि किंवा मी सगळं काही आहे, असं येईल उत्तर. पण हे शब्दामध्ये येईल, आणि हे शब्दांमध्ये तितकं जास्त पोहोचत नाही, किंवा त्याची तेवढी व्याप्ती समजत नाही.
तर ते हम्म. अनुभवातून जेव्हा समजतं त्यावेळेला ते तुम्हाला अपिलिंग आहे ऍक्च्युली. पण हम्म. मग जोपर्यंत अनुभवातून समजत नाही तोपर्यंत मी काय करायचं, तर तोपर्यंत प्रार्थना करत राहायची, तोपर्यंत हम्म. आपल्या गुणांवरती काम करत राहायचं, पृथ्वीवरती मी का आलोय हे विचारत राहायचं, सेल्फ एन्क्वायरी करायची, स्वतःची ट्रान्सपरन्सी ठेवायची, गुरूंशी ट्रान्सपरन्सी ठेवायची, गुरु आज्ञेमध्ये राहायचं. आणि जसं मी नेहमीच सांगते की तेजज्ञान फाउंडेशन मध्ये खूप सुंदर शिबिर आहे, महा आसमानी शिबिर. तर ते सर्वांनी करायलाच पाहिजे अशी गोष्ट आहे. ते मी करू का, मला त्याचा फायदा होईल का, असा प्रश्न नाहीच आहे, तो चुकीचा प्रश्न अच्छा. ऍक्च्युली. हम्म. तो सगळ्यांनी त्याच्या थ्रू जायलाच हवं, कारण दॅट इज द फायनल ट्रूथ ऑफ युअर लाईफ. यू शुड नो दॅट. ते करायलाच हवं, केलंच पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला किती कनेक्शन वाटत राहतं त्याच्यानुसार तुम्ही ते करत राहता सेल्फ एन्क्वायरी. आणि होते, ऑटोमॅटिकली होते. जर सत्यप्रेम असेल तर ते होणारच आहे. हम्म. आणि जरी नसेल आज कोणाला, किंवा कोणाला वाटत असेल की अरे हे काही काही असतं, असं काही अध्यात्म नसतं, किंवा असं काही सत्य थोडी असतं, असं कोणाला काही होत नाही, सायन्स असं आहे, हे तसं आहे, ते तसं आहे. लोकांच्या मनामध्ये खूप लॉजिकल प्रश्न येत राहतात आणि बुद्धी त्यांना गाईड करत राहते. पण मग मी अशा लोकांना एकच सांगते की तेव्हा जेव्हा बॉडी सोडायची वेळ येईल ना, तेव्हा सगळं सत्य समोर येईल, कारण ते येतच त्यावेळेला. आणि अच्छा. तेव्हा साक्षात्कार झाला ना, तर तेव्हा तुमच्याकडे वेळ नाहीये. तुम्ही नाही म्हणू शकत की आता मला या बॉडी बरोबर थोडं कंटिन्यू करू दे आणि मग मला जगू दे जे मला माहिती झालंय त्याच्यानुसार. तर हे तेव्हा कळणारच आहे. पण मग आता ती मूर्खता नको करूया, आपण आत्तापासूनच प्रार्थना करूया. ऍटलिस्ट आपण त्याच्या जवळपास जाऊन पोहोचू, ऍटलिस्ट प्रार्थना तयार होतील, ऍटलिस्ट ती अवस्था घेण्याची पात्रता तयार होईल. हे कार्य सतत सतत होत राहणारी गोष्ट आहे आणि ही आंतरिक आहे. या मार्गावर चालताना आपल्याला असं वाटू शकतं, जे लोक सगळ्या गोष्टी करतायत, विधी करतायत, ध्यानधारणा करतायत, सत्यप्रेमी आहेत, त्यांची ती तळमळ आहे. पण एक छोटा ब्लॉक हा पण राहू शकतो की मी पात्र नाहीये ह्या गोष्टीसाठी, हम्म. माझी हम्म. पात्रता कमी आहे, असं वाटणं स्वाभाविक आहे. आणि ऑफकोर्स दोन ह्या ना कॉन्ट्राडिक्टरी गोष्टी आहेत. एकतरी पात्र आहे म्हटलं तर अहंकार दिसतो, आणि पात्र नाही आहे म्हटलं तर गिल्ट दिसतो, है ना, अपराध बोध आहे की मी पात्र नाही आहे. का नाही आहे, कारण मग माझ्याकडून अशा चुका होतात वगैरे वगैरे. तर ना त्याच्यासाठी अगेन प्रार्थना खूप महत्वाचा रोल करते. पात्र नाहीये म्हणण्यापेक्षा मी पात्र कसा होऊ शकतो ह्याच्यावरती कार्य आपण करू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट, सरश्री नेहमी असं सांगतात की जितना बड़ा लक्ष्य आप रखोगे, कुदरत आपको उतनी ज्यादा शक्ती देता है. तर मग तुमचं लक्ष तरी ते ठेवा की मला हे हवंच आहे, हे मिळवायचंच आहे. आणि मग पात्रता ऑटोमॅटिकली तयार होते. अँड वन फाईन डे यू रिअलाइज की आप पात्र बन चुके हो, तुम्ही पात्र आहात. आणि ते आतून निघतात उद्गार. आणि जर ते निघत नसतील तर विचारा स्वतःला थांबून की मला असं कोणत्या गोष्टीमुळे वाटतंय की मी पात्र नाहीये. सो प्रोसेसमध्ये बसून त्याच्यावरती काम केलं गेलं की काय हम्म. काय मागे राहिले आता. तर एक 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 गोष्ट घेऊन, एक एक विचार घेऊन त्याच्यावरती कार्य केलं गेलं, त्याला हील केलं गेलं. आणि मग जे शेवटी राहिलं ते तेच आहे परमसत्य. तर पात्र नाहीये असं नाहीये, तुम्ही पात्र आहातच, बॉडी मिळालेली आहे, तुमच्यामध्ये तो विचार आहे, तुम्ही प्रार्थना केलेल्या आहेत इतके वर्ष, सो तुम्ही पात्रच आहात. आता फक्त इतकीच एन्क्वायरी बाकी आहे की मी पात्र नाही असं मला कोणत्या कारणामुळे वाटतं. आणि त्याच्यावरती काम केलं ना, ऑफकोर्स देन हा सूर्य हा जयद रथ सगळं समोरच आहे, है ना. प्रोसेस म्हणजे एक्झॅक्टली हे सगळं आत्मबोध आणि ती अवस्था साक्षात्कार होणं आणि त्या अवस्थेत स्थापित होणं. तर हे ऍक्च्युली तर मी जसं सांगितलं तर सत्याबरोबर आहेच आहे, निष्ठा आहे, प्रेम तळमळ आहे, गुरूंसोबत कार्य आहेच आहे बरेच वर्ष. पण शेवटचा पिरियड असा होता, ते जवळजवळ 3 ते 4 महिन्याची प्रोसेस होती ती. रोज काही गोष्टी नवीन अच्छा. आकलन होत होत्या, रोज येत होत्या त्या वेळेमध्ये आपलेही काही फोन झाले.
तर मी सांगितलं होतं की मी आता चारुता काही करणार नाहीये, तर मला माझा स्पेस हवाय. तर मी कोणतेही पॉडकास्ट शूट करणार नाही किंवा काहीच कोचिंग वगैरे करत नाहीये. बिकॉज तो वेळ तेव्हा असं झालंच होतं की आता मला थांबायचंय आणि आता मला स्वतः बरोबर बसायचं आहे. तर प्रोसेस तसं पाहायला गेलं तर हे सगळं ऑनगोईंगच आहे, प्रत्येकाच्या लाईफमध्ये ती प्रोसेस सुरूच आहे. म्हणूनच तर म्हणते मी की कधी काय होईल आणि कधी तो कॉल येईल ते आपल्याला नाही माहिती, अचानकही होऊ शकतं. कारण प्रोसेस काय आत्ता लगेच झाली, मी बसले 3 महिने असं म्हणूनही होत नाही. हे झालं, हॅपनिंग मध्ये झालं. पण त्याच्या आधीची तयारी अशी होती की बरेच वर्षापासून सगळेजण मला म्हणायचे की कोचिंग मध्ये तू आहेस, बेस्ट कोचिंग देतेस, ग्रुप कोचिंगनी आमचा खूप फायदा झाला. घरचे म्हणायचे, मित्रमैत्रिणी म्हणायचे, क्लायंट म्हणायचे की तुम्ही वाढवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. पण मला तो थॉटच नाही यायचा. मला असं वाटायचं बस झालं, आय एम फिलिंग कम्प्लीट हिअर. सो मला खूप जास्त इंटेन्सिटीने अजून ते वाढवायचंय. मला काही जण म्हणायचे ठीक आहे, तुला नको आहे पैसा, तुला नको आहे ह्या सगळ्या गोष्टी, प्रसिद्धी वगैरे, तर तू डोनेट कर. आणि तू तसा तरी म्हणजे समाजाला उपयोगी करूच शकतेस ना. तर तुला जे हवं ते ठेव, तू डोनेट कर, तुला बास झाल्यात तुझ्या इच्छा, तर तू काहीतरी कर, काहीतरी कर. तर ते काहीतरी करणंच आहे ना, तिथेच मी थांबले होते ऍक्च्युली. आणि मग मला असं वाटायचं की माझं चुकतंय की त्यांचं चुकतंय, कोणाचं चुकतंय. ती माझी सेल्फ एन्क्वायरी होती की ते म्हणतात ते बरोबर आहे का मी म्हणते ते बरोबर आहे, चूक काय बरोबर काय चूक काय, मी काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, त्याच्यावरती मी खूप मनन करायचे. आणि जे लोक मला सजेशन द्यायचे ते पण मी अग्री करायचे. मग मी एखादा कोर्स घ्यायचे, मग थांबायचे. मग ते करता करता मला असं झालं होतं की काय होईल, एक दिवस असा थॉट आला की काय होईल जर कोर्सच नाही घेतला कोणताच तर. सो काय होईल जर मी काहीच नाही अर्न केलं इथून पुढे, तर काय होईल, फार तर काय होईल. तर मी असल्यामुळेच सगळ्या गोष्टी होत आहेत का. तर मी जर हा सोडून दिला अट्टाहास की मला काहीतरी प्रूव्ह करायचंय, मी चांगली कोच आहे बनायचंय किंवा दाखवायचंय किंवा मला अर्न करायचंय, व्हॉट एव्हर, मी हे सगळं सोडलं तर काय होईल, असा तो क्वेश्चन होता. आणि तो खूप महत्वाचा क्वेश्चन होता. तिथे मी थांबले. मग मी घरी डिस्कस केला माझ्या हस्बंड सोबत की मला असं आतून वाटतंय की नाही काही करायचंय सध्या. सो ही सेड की हा ठीक आहे, टेक अ ब्रेक, देन डोंट डू एनिथिंग. तर मग थांबवलं गेलं सगळंच. मग परत सेल्फ एन्क्वायरीज होत गेल्या, मग मला काय करायचंय, मग थांबून तरी काय करायचंय है ना. थांबलं पण मग काय. मग मी असे काही कोचिंग घ्यायचे कोणाकडून, माझे काही कोचेस होते किंवा काही क्लासेस मी करत होते. मग ते सांगायचे ना, गोल लिहा, इतके करोड कमवले, असं केलं तसं केलं, मग व्हिज्युअलाइज करा. आता ह्या सगळ्या टेक्निक्स तर मला माहिती आहेत कारण मी स्वतःच कोच आहे. मला माझ्याकडून तितक्या इंटेन्सिटीने त्या गोष्टी नाही व्हायच्या. मग मला एकदा एका कोचनी सांगितलं की तुला भक्ती मार्गामध्ये रस आहे तर तू मग तुकारामांसारखी भक्ती माग, तू मीरेसारखी भक्ती माग ना, भक्तच बनायचंय तर तसं बन ना, ज्यांचे भक्तीचे गुणगान इतके वर्ष सुरू आहे, म्हणजे किती वर्ष झाले, आता 500 वर्ष झाले तुकारामांचे अभंग आणि ह्या सगळ्या गोष्टी, इतका भक्तीचा हे लागतो, मेळा लागतो. तर तू तसं काहीतरी माग ना, ते एम ठेवू शकतेस तू. तर मी म्हटलं नाही, मला नाही बनायचं तुकाराम. सो हे आतून आलं, मला नाही बनायचं मीरा भाई. म्हणजे तुकारामांनी तुकाराम म्हणून तर ते मागितलं नव्हतं ना. तुकाराम ते होते, ते जगले. ही नेव्हर आस्क्ड यू की मला तुकाराम बनवा आणि माझे अभंग गा. त्यांची नव्हती ना इच्छा. मीरेची स्वतःची इच्छा नव्हती ना की तुम्ही तिचं गुणगान करा आणि मीराबाई म्हणून तिला, म्हणजे जे परत प्रसिद्धी दिली गेली, तिची स्वतःची ती आंतरिक नव्हती ना. तर मला ना तुकाराम बनायचंय ना मीरा बनायचंय. आय वॉन्ट टू बी मी. सो मला, मी जे आहे ती आहे, जशी आहे तशी आहे, vulnerable. आता मला नाही करायचंय ना काही काम, तर नाही करायचंय आणि आय एक्सेप्ट. आता हे हा माझा तुम्ही आळस म्हणा, म्हणजे लोक नाव देतात ना त्याला की तू करत नाहीयेस, तू असंच करतेस. तुम्ही मला स्टबर्न म्हणा, वट एव्हर, नाही करणार आहे म्हणा. बट मला आतून, मला हार्ट सांगतंय ना माझं की आता पॉज घे. तर मी मग माझ्या हार्टचं ऐकलं आणि घरामध्ये तसं कम्युनिकेट केलं आणि मग मी ह्या सगळ्या गोष्टीतून थोडासा पॉज घेतला. थांबले, म्हटलं ठीक आहे, वर्षभर नाही केलं तर काय होईल ना फार तर. सो 1 वर्ष नाही देऊ शकत मी स्वतःला, देऊच शकते ना, असं काही नाही की ऑलवेज आय नीड टू प्रूव्ह माय सेल्फ. तर ते झालं. त्याच्यानंतर मग असं झालं की मला इतर लोकांशी पण बोलणं नॉइझी वाटायला लागलं काही.
वेळ असा गेला की ज्याच्यानंतर मला असं वाटलं की नाही, आय कॅन्ट कनेक्ट हिअर. कारण लोकांच्या बोलण्यामध्ये नंतर नंतर त्याच गोष्टी वाटायला लागतात, की रटाळ वाटल्या मला, की अरे तेच तेच बोलतायत, तेच तेच प्रॉब्लेम आहे, बाहेर यायची इच्छा नाही आहे अगेन. कधी कधी तेच ब्लेम गेम्स होतात आणि त्याच गोष्टी सुरू राहतात. सो मला खूप नॉइझी वाटलं. सो मग मी सांगितलं की मला थोडा ब्रेक हवाय, मला सायलेन्स मध्ये जायचंय, मला थांबायचंय आणि माझा आंतरिक कॉल आहे. तर मी माझ्या मैत्रिणींना तसं अ, कमीच आहेत पण मी सांगितलं तसं स्पष्टपणे, की आता मी नसणार आहे फोनवरती उपलब्ध, तर काही दिवस मला स्वतःबरोबर राहायचंय. मग घरच्यांसोबतही असं झालं, बऱ्याच जणांसोबत झालं. माझ्या सासरच्या माहेरच्या दोन्ही फॅमिली बरोबर कम्युनिकेट केलं की आता थोडे दिवस मला स्पेस हवी आहे. तर मला नाही माहिती की कधी मी ह्याच्यातून बाहेर येईल, काय होईल, पण मला आता माझ्यासाठी स्पेस हवी आहे. जसं की मी तुलाही सांगितलं होतं, खूप कमी लोक होते त्या वेळेमध्ये. पण मग मी त्या सगळ्यांना सांगितलं की नाही, मला आत्ता नाही करायचंय. आणि मग आय यूज टू डू मेडिटेशन, इनर वर्क. मग त्याच्यामध्ये त्रास व्हायचा ना ऑफकोर्स. तर प्रोसेस होती, चॅलेंजेस खूप होते. तर कोणाशी बोलत नाहीये तर माझ्या न बोलण्याने इतरांना त्रास होतो का असेही विचार यायचे. मग त्रास व्हायचा. कधी कधी कोणाचं काही वागणं, कारण प्रत्येक जण लगेच पॉझिटिव्हली नाही घेत ना मला नाही बोलायचं म्हटलं तर. तर त्या प्रोसेसमध्ये पाहण्यात आलं की कुठे मला त्रास होतोय, मग कुठे माझा मोह आहे. मग इनर चाइल्ड हिलिंग झालं, शॅडो हिलिंग झालं. मी स्वतः कोच आहे तर मी स्वतःला त्रयस्थपणे प्रश्न घेऊन बसायचे की आज माझा हा प्रश्न आहे आणि ह्याचं काउन्सिलिंग कोचिंग करायचंय. तर मग मी स्वतः बरोबरच बसायचे, इनर वर्क करायचे, इनर चाइल्ड हिलिंग करायचे, शॅडो हिलिंग करायचे, समजून घ्यायचे आणि मला नक्की काय हवं आहे हे लिहून काढायचे मी, की काय वाटतंय, काय भावना आहेत, कुठे दुःख होतंय, अजूनही कुठे अटॅचमेंट आहे. मग ऑफकोर्स ती होती काही, थोड्या लोकांसोबत तर जास्त होती. ते बसून मी काम करत गेले 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 आणि एक दिवस असं आला की मग सगळ्या गोष्टी गळून पडतात ना, तर मग ती एक स्टेट होती की जिथे अ, खूपदा ती स्टेट यायची, थोड्या वेळासाठी ती जायची, यायची जायची असं व्हायचं. आणि मग मी परत ध्यानामध्ये बसायचे की परत आता ती स्टेट अच्छा. साठी, म्हणजे ते एक सत्य प्रेम होतं ना. इट वॉज लाईक, मी सांगेल की जेव्हा तुम्ही प्रेमात पडता ना, की तुम्हाला कसं तुमच्या पार्टनरला भेटायची इच्छा असते, त्याच्याशी बोलायचं असतं, त्याला जाणून घ्यायचं असतं की त्याच्या आवडीनिवडी काय आहेत. किंवा तुम्हाला असतं की त्याच्यासाठी वाटेल हे मी करायला तयार आहे, मग तुम्ही त्याला लेटर लिहिता, मग तुम्ही त्याला कविता लिहिता, मग तुमचं प्रेम तुम्ही सांगता. भक्ती पण तशीच एक अवस्था आहे, ईश्वराबरोबरचं ते प्रेम. तर तसंच होऊन जातं त्या प्रोसेसमध्ये. मी हे अनुभवलं की आपण प्रेमात आहोत ईश्वराच्या आणि मग त्याला काय आवडेल, त्याला काय हवंय तसं करायचंय. तर मग ते होत गेलं. मग खूप प्रार्थना लिहिल्या गेल्या, खूप भजन लिहिले गेले, कविता लिहिल्या अच्छा. गेल्या. तर खूप सारं रायटिंग वर्क आहे आणि छान छान होती ती प्रोसेस. अच्छा. चॅलेंजिंग होतं, थोडा त्रास झाला, पण इट वॉज वर्थ. साध्या प्रेमामध्ये तुम्ही किती त्रास सहन करता ना, घरच्यांच्या विरोधात जाता, काय काय नाही करत. साध्या प्रेमामध्ये तर इतकं तुम्ही सगळं पार करताय ना, समाजाची अगदी अगदी. उभारता, सगळं करता. मग ईश्वर प्रेमामध्ये तर काय अशक्य आहे. तर ते एक असं होतं की दॅट वॉज अ मॅग्नेट पुलिंग मी, की नाही करायचं. आणि ते खूप असं सेक्रेड प्रेम होतं आणि ती अवस्था मस्त होती. तर आय एन्जॉयड दॅट स्टेट ऑल्सो. पण जसं म्हटलं तर कसं कधी कधी भीती वाटायची की पुढे हम्म. काय माहित नाही ना. इट इज लाईक समटाइम्स आय फेल्ट की इट इज लाईक वॉकिंग ऑन फायर, की आपण असे तापलेल्या निखाऱ्यांवरून चालतोय. बट येस, तरी मला चालायचं. मग मला स्वतःला प्रश्न यायचा, बघ हं, तू थांबू शकतेस, असं काही नाहीये की तुला पुढे जायची आवश्यकता आहे. सो ये मागे. तर ते नव्हतं, ते चालायचंच होतं. आणि मग ती सेल्फ एन्क्वायरी होत होत मजा होती ती. आणि इट वॉज वर्थ. आणि असं वाटलं की वाव, म्हणजे लाईफ सफल झालं, जीवन सफल झालं. आणि ती घोषणा झाली एक दिवस की येस, पृथ्वीवरचे माझे लेसन संपलेले आहेत. आय लर्न ऑल द लेसन्स गिवन ऑन दिस अर्थ. आणि मग मी ते लिहिलं पण, म्हणजे माझ्या गुरूंना फीडबॅकमध्ये पण लिहिलं की टुडे आय फील की माझे लेसन्स इथे कम्प्लीट झालेले आहेत, समाप्ती झालेली आहे. अँड देन खूप म्हणजे छान होतं ते सगळं फेज. आणि मग बऱ्याच गोष्टी त्याच्यानंतरही उलगडल्या, लिहिल्यानंतरही काही गोष्टी कळाल्या.
आणि काही गोष्टी अशा ध्यानामध्ये आल्या समोर, काही गोष्टी जाता येता अनुभवातून आल्या. आणि म्हणजे स्वतःच स्वतःला कळत जात, बोध अवस्था म्हणतो ना पण आत्मबोध होतो. तर तेव्हा स्वतःच स्वतःला ते आकलन होतं. काही गोष्टी ड्रीम्स मधून पण आल्या, तर प्रत्येक ठिकाणावरून गायडन्स मिळत गेला. काही गोष्टी इतर लोक जे बोलतायत त्याच्यातून, त्या संवादातून जागृत झाल्या. तर ती जागृतीची अवस्था आहे. अँड इट टूक 3-4 मंथ्स फॉर मी. पण ते तसं नाही आहे की प्रत्येकाला तेवढाच वेळ लागेल, तसाच वेळ लागेल, प्रत्येकाला तेवढीच साधना करावी लागेल, असं काही नाही. त्याच्या बाबतीत पण लोकांच्या प्रत्येकाच्या ह्याच्यावर. हा, इट डिपेंड्स. तर प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. त्यामुळं माझा अनुभव हा माझ्या बॉडीचा अनुभव आहे तो, कारण जसं माझं नेचर आहे किंवा जे काही एक्सपिरियन्सेस मला दिले गेले, जो काही माझा रोल आहे बॉडीचा, पेरेंटिंग मध्ये असेल ऍज अ कोच म्हणून, किंवा ऍज अ लाईफ कोच, लाईफ ट्रान्सफॉर्मेशन कोच मी काम करते, तर हा माझा रोल आहे. माझा रोल काही गुरूंचा रोल नाही आहे. असं नाही आहे की मी कोणाला या बाबतीत गाईड करणार आहे. गुरु इज देअर, आणि मी नेहमी सगळ्यांना तेच कळकळीने सांगते की तेजग्यान फाउंडेशन आहे, तिथे सरशी आहेत, गुरु आहेत, जिवंत गुरु आहेत. त्याचा फायदा करून घ्या, जाणून घ्या सत्य काय आहे. आणि त्याच्यानंतर तुमचा प्रवास खूप आनंददायी आहे, जेव्हा तुम्हाला समजतं की तुम्ही कोण आहात. आणि त्या आनंदी अवस्थेमध्ये आयुष्य जगा, भरभरून जगा. छान वाटलं स्वप्नजा. अजून थोड्याशा गोष्टी क्लिअर झाल्या. काही जे डाऊट्स होते ते आज बऱ्यापैकी त्या शंका कमी झाल्या. अजूनही काही प्रश्न आहेत, तर त्यासाठी आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. येस, नक्कीच. थँक्यू. थँक्यू सो मच.